ठाणे शहरामधील 3 पेट्रोल पंप, तीनहात नाका, माझीवडा, ठाणे पूर्व अशा सगळ्यात सीएनजी पंपावरचे सीएनजी संपल्यामुळे आता बराचसा त्रास सहन करावा लागतो। चालक त्रस्त झालेले आहेत आणि त्याचसोबत ओला, उबेर आणि रिक्षा चालकांना मोठा फटका याचा बसलेला आहे। मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागतोय। आपण पाहतोय की काल रात्रीपासूनच हा सीएनजीचा तुटवडा आहे आणि त्यामुळे खूपच त्रास सहन करावा लागलेला आहे। नुकतेच आपण कार चालकांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतल्या। अगदी रात्रीपासून या कार चालकांनी रांगा लावलेल्या होत्या, मात्र आता नुकतीच जी अपडेट मिळते त्यानुसार काही प्रमाणामध्ये काही सीएनजीच्या पंपांवर सीएनजी कार चालकांना मिळतोय, मात्र कालपासून ज्या रांगा लागलेल्या आहेत त्यांचा नंबर आता कुठे लागतोय, त्यामुळे वेळ तर जातोच आहे, मात्र त्याचबरोबर वाहनांची गर्दी सुद्धा बरेच वाढताना पाहायला मिळते। ठाणे शहरामध्ये सुद्धा सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवतोय। सीएनजी नसल्यानं कार आणि रिक्षा चालक त्रस्त आहेत। ओला, उबेर आणि रिक्षा चालकांना त्याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय, कारण की त्यांना सतत या इंधनांची गरज असते। तीनहात नाका, माझीवडा, ठाणे पूर्व परिसरामध्ये हे जे पेट्रोल पंप आहेत त्यावर सीएनजी पंप आहेत, तिथं तसा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र आपण पाहिलं काही वेळापूर्वी या कार चालकांनी प्रतिक्रिया दिली, त्यानुसार या कार चालकांना किंवा रिक्षा चालकांना आवाहन सुद्धा केलं जात होतं की रांगा व्यवस्थित लावा, काही अनुचित प्रकार घडू नये किंवा काही भांडणं होऊ नये, वादविवाद होऊ नये, त्यासाठी खबरदारी सुद्धा घेतली जाते। आणि यानंतर ताजे अपडेट घेण्यासाठी ठाण्यामधून आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यासोबत आहेत। निकेश, आता काही पंपांवर सीएनजी मिळतंय काही प्रमाणामध्ये, आता सध्या ठाण्यामध्ये काय परिस्थिती आहे? कारण की मला असं वाटतं की जवळजवळ सगळेच कार चालक आहेत, रिक्षा चालक जे आहेत ते रात्रीपासून रांगा लावून आहेत। नक्कीच हा परिणाम जो आहे तो मुंबईसह ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। ठाण्यातला माझीवडा, नौपाडा, खोपट या ठिकाणचे जे मोठे सीएनजी पंप आहेत तिथे अजून देखील सीएनजी पुरवठा जो आहे तो पूर्णपणे सुरू झालेला नाहीये। त्यामुळे काल दुपारपासूनच जे काही कार चालक असतील, रिक्षा चालक असतील, त्यांनी मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या लावलेल्या पाहायला मिळत आहेत। सीएनजी मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये हे सर्व रिक्षा चालक, कार चालक जे आहेत सीएनजी पंपाबाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी जी आहे ती ठाण्यामध्ये देखील पाहायला मिळते आणि याचाच परिणाम जो आहे तो प्रवाशांवरती झालेला आहे। आठवड्याचा पहिला सोमवार आहे, चाकरमानी आपल्या कामासाठी निघालेले आहेत, मात्र त्यांना पोहोचण्यापर्यंत रिक्षा किंवा टॅक्सी जी आहेत ती मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक बस स्टँडवरती देखील गर्दी झालेली आहे, स्टेशन परिसरामध्ये देखील गर्दी जी आहे ती झालेली आहे। आता युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू असलं तरी देखील सीएनजी पंपापर्यंत कधी पोहोचणार याची प्रतीक्षा जी आहे ती सर्वांनाच लागलेली सध्या तरी पाहायला मिळते। आणि या दुरुस्तीचे अपडेट ताजे घेत राहू। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।